मित्रांनो, प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रश्न असा विचारला आहे की परीक्षेत यश मिळवण्यासाठी उपाय सांगा. तर मी भरपूर ॲनालिसिस करून इथे 20 गोष्टी काढल्या आहेत. त्या जर पाळल्या तर यश नक्की मिळेल. तर सुरू करूया लगेचच. पहिलं आहे, ठराविक अभ्यास वेळापत्रक तयार करा. मित्रांनो, दिवसाचे वेळापत्रक तयार करा. यामध्ये प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ ठेवा. हे तुमचा अभ्यास नियमित आणि सुसंघटित करण्यासाठी उपयुक्त आहे. तर टाइम टेबल बनवा, ते तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते फॉलो करा. पुढचं घेऊया 2 नंबरचं, नियमित अभ्यास करा. आता टाइम टेबल तर केलेलं आहे, आता अभ्यास कोण करणार? तुम्हीच करणार आहात. दररोज ठराविक वेळेस अभ्यास करण्याची सवय लावा. यामुळे अभ्यासातील सातत्य राहील आणि माहिती अधिक चांगली लक्षात राहील. टाइम मॅनेज करा मित्रांनो. नोट्स तयार करा. 3 नंबरचं आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या शॉर्ट्स नोट्स तयार करा. हे तुमचं पुनरावलोकन करताना आणि परीक्षेच्या आधी जलद रिव्हिजन करताना उपयुक्त आहे. तर नोट्स तयार केल्या ना की आपलं लक्षात राहतं की अरे मी याची नोट्स बनवली होती, म्हणजे ज्यावेळेस एक्झाम लिहिताना त्यावेळेस ते बरोबर लक्षात येतं. पुढचं घेऊया, प्रश्नपत्रिका सोडवा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारी तपासा. यामुळे परीक्षेतील प्रश्नांचा प्रकार आणि पॅटर्न समजून घेण्यास मदत होते मित्रांनो. पुढचं 5 नंबरचं घेऊया, वेळेचे व्यवस्थापन शिका, म्हणजे टाइम मॅनेजमेंट. प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे योग्य नियोजन करा. यामुळे परीक्षेच्या वेळी सर्व प्रश्न पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जसं की आता सोपे प्रश्न असतील ते पहिले सोडवून घ्यायचे, अवघड जे आहे ते शेवटी ठेवायचे आणि मग त्याप्रमाणे आपण वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो. 6 नंबरचं, संकल्पना समजून घ्या. संकल्पना म्हणजे काय? प्रत्येक विषयातील संकल्पना नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ पाठांतर न करता संकल्पना समजल्यास उत्तर लिहिणे सोपे होते. नियमित पुनरावलोकन करा. दररोज अभ्यास केलेल्या गोष्टींचे पुनरावलोकन करा, म्हणजे रिव्हिजन करत राहा मित्रांनो. यामुळे माहिती दीर्घकाळ लक्षात राहते आणि विसर पडत नाही. सारखं 15 दिवसातनं, 1 महिन्यातनं परत मागचे प्रश्न काढायचे, त्याची रिव्हिजन करायची. 8 नंबरचं, अभ्यासात विविधता आणा. आता फक्त विविध स्रोतांचा अभ्यास करा, जसं की पुस्तके, व्हिडिओ, यूट्यूब, ऑनलाईन कोर्स. यामुळे संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि लक्षात राहतात. पुढचं 9 नंबरचं घेऊया मित्रांनो. जर काही डाऊट असेल तर नक्की विचारा कमेंटमध्ये, मी उत्तर नक्की देईल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास मनोबल वाढते. एक्सरसाइज करा मित्रांनो, त्याच्याने आपला मेंदू तल्लख राहतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काय होतं, तुम्ही बघतात पण सबस्क्राईब नाही करत. आणि 10 नंबरचा आहे, झोप पुरेशी घ्या मित्रांनो. 7 ते 8 तासाची झोप, मस्त निवांत झोप घ्यायची, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतले की झोप होत नाही. झोप नाही झाली तर दुसरा दिवस पण आळसवाना जातो. म्हणून टेन्शन न घेता झोपायचं, बिंदास झोपायचं. आता पुढचे 10 जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. कुठलाही पॉईंट स्किप करू नका. 11 नंबरचा आहे, ग्रुप स्टडी करा. आता मित्रांबरोबर व्हॉट्सॲपवरती ग्रुप बनवा. ग्रुप बनवल्यानंतर तिथे प्रश्न टाका की मला अरे हे अडते, कोणाला येते का? बरोबर, तुम्हाला मित्र मदत करतात. मित्रांबरोबर अभ्यास केल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात. इतरांच्या दृष्टिकोनातून शिकणे हे केवळ आपल्याला फायद्याचे ठरू शकते. 12 नंबरचं, शंका निरसन करा. शिक्षक किंवा तज्ज्ञांची शंका विचारून निरसन करा. शंका निरसन केल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो मित्रांनो. विचारा, तुम्हाला जे काही डाऊट येतं आहे ना ते मित्रांना विचारा, तुमच्या टीचरला विचारा, तुमच्या घरातल्या व्यक्तींना विचारा. 13 नंबरचं, अभ्यासातील रेंगाळून राहणे टाळा. बळजबरी अभ्यास करू नका मित्रांनो, काही उपयोग होत नाही. घरच्यांची चिडचिड होते, तुमचा अभ्यास होत नाही आणि मग तो उपयोग कोणाचाच फायदा होत नाही. म्हणून वेळेवर अभ्यास पूर्ण करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कामे पुढे ढकलल्याने तणाव वाढतो आणि वेळेवर तयारी करा. 14 नंबर, योग आणि ध्यान करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठेतरी एक कोपरा पकडायचा, शांत निवांत डोळे बंद करून एक 15 मिनटं जरी ध्यान आणि योगा केला ना मित्रांनो, खूप फायदा पडतो. तुम्ही एक 8 दिवस करा, मला सांगा कसं वाटतंय. तुम्हाला नक्की फायदा होईल, कारण की ते अभ्यासात कॉन्सन्ट्रेशनला खूप मदत करतं. 15 नंबर, सकारात्मक विचार ठेवा. बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह विचार सोडून द्या. काही उपयोगाचे नसतात निगेटिव्ह विचार. फक्त पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कृपया सबस्क्राईब करा
आणि काही मदत लागत असेल तर कमेंट करा, मी उत्तर देईल. 16 नंबरचं पुढचं घेऊया, ताणतणाव हाताळा. खेळ, संगीत आणि इतर छंदांमुळे ताणतणाव कमी होतो. ताण कमी झाल्याने एकाग्रता वाढते आणि अभ्यास चांगला होतो. आता अभ्यासाचा ताण येत असेल ना, सरळ तुम्हाला जे काही आवडतं, इन्स्ट्रुमेंट वाजवा, गाणं ऐका, निवांत ऐका, 15 मिनटं त्याला द्या. पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस अभ्यासालाच वेळ दिला पाहिजे. 17 नंबरचं अभ्यासाच्या जागेची निवड. जसं मी तुम्हाला म्हटलं की शांत आणि व्यवस्थित जागेवर अभ्यास करा, ज्यामुळे विचलित होणार नाही. अशी जागा निवडा जिथे अभ्यास करताना एकाग्रता वाढेल, कोणाचा डिस्टर्बन्स नाही होणार, अशी जागा निवडायची आपल्याला. बघा किती फरक पडतोय आणि यश नक्की मिळणार मित्रांनो तुम्हाला. 18 नंबर, ठराविक उद्दिष्टे ठरवा. लहान लहान उद्दिष्टे ठरवून ती साध्य करण्याचा प्रयत्न करा. उद्दिष्टे साध्य केल्याने आत्मविश्वास वाढतो. छोटे छोटे टार्गेट ठेवा, ते अचीव करा, म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि पुढे तुम्हाला प्रेरणा मिळत राहील. आता सेकंड लास्ट घेऊया 19 नंबरचं. याच्यामध्ये आहे समालोचन घ्या. अभ्यासातील त्रुटी शोधून त्यावर सुधारणा करा. इतरांकडून फीडबॅक घ्या आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाची पद्धत. समालोचन म्हणजे ॲनालिसिस. आई वडिलांना दाखवा, टीचरला दाखवा की टीचर मी असा असा अभ्यास केला आहे. यश नक्की मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही डिप्रेस होऊन जाऊ नका, नक्की मिळेल यश. शेवटचं घेऊया, प्रोत्साहन मिळवा. पालक, शिक्षक आणि मित्रांकडून, आणि मी पण आहे, तर माझ्याकडनंही तुम्ही प्रोत्साहन मिळवा. कॉन्फिडन्स ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.